लाईव्ह. मी आज या ठिकाणी विधानभवनामध्ये आहोत. अधिवेशन सुरू आहे, शेवटचा उद्या दिवस आहे आणि या संदर्भामध्ये जे जे काही अधिवेशनामध्ये अपेक्षित होतं ग्रामीण भागाला ते या ठिकाणी चर्चेला ते प्रश्न आलेले नाहीत. आज पाणी टंचाई सुरू झालेली आहे, रोजगार हमीची कामं सुरू नाहीत, विविध त्या ठिकाणी जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत आणि प्रकल्पग्रस्त या ठिकाणी मोर्चे आंदोलनं करतात. या विविध मागण्यासाठी या ठिकाणी स्थानिक आमदार कोणी असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्री असतील याच्यावरती बोलत नाहीत. आपसापसामध्ये जे हेवेदेवा असतील ते या ठिकाणी काही दिसत नाही. हे खेलीमेलीचं एक वातावरणामध्ये हे जे दिवस जातात, परंतु या ग्रामीण भागातल्या जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या अशा टांगणीला लागलेल्या आहेत. आजही अशा अपेक्षित आहेत त्या ठिकाणी आपण म्हणजे एखाद्या याच्यामध्ये सूर घेतो तसे सूर घेण्याचा यांनी प्रयत्न ज्या ठिकाणी एकामेकावर होत आहे. परंतु ग्रामीण भागातले जे समस्या आहेत, पाणी टंचाई असेल, या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या ज्या शासनाच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, शासनाच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्या जमिनीवर प्लॉट झालेले आहेत आणि त्या प्लॉटचे विक्री किंवा वाटप कुठं होतं आहे या संदर्भामध्ये असे विषय या ठिकाणी चर्चेला येत नाही आणि लोकांना हे चर्चेला येणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी उघडपणे या ठिकाणी तो विषय मांडला पाहिजे, बोललो पाहिजे आणि हे सगळे मीडियामध्ये आले पाहिजे. यासाठी बरेच लोक या ठिकाणी बाहेर बसलेले आहेत का आमचे विषय या ठिकाणी सदनामध्ये गेले पाहिजेत, आमच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, आमचे विषय या ठिकाणी चर्चेला आले पाहिजेत. परंतु असं इथं काहीच झालेलं दिसत नाही आणि असं आहे खेलीमालीच्या वातावरणामध्ये प्रत्येक अधिवेशन संपून जातो, प्रत्येकावर घोषणा होतात परंतु कोणत्या प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे जे बाहेर लोक आले, सामान्य लोक जे येतो दुपारच्या नंतर, तो सामान्य माणूस असा असतो का आमचा विषय मार्गी लागेल, आमचा विषय चर्चेला येईल, परंतु असे कोणत्या प्रकारचं काही होत नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.